दडप्या पोह्यांची ही रेसिपी आहे ना, तुम्हाला आजपर्यंत कोणी दाखवली असेल असं वाटत नाही. ही रेसिपी खूप वेगळी आहे आणि एका वेगळ्या पद्धतीनेच हे दडपे पोहे तयार होतात. कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. एक कढईमध्ये आहे ना, हे मी जाड पोहे घेतलेले आहेत. जाड पोहे साधारण 2 वाट्या घेतलेले आहेत. ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बरेच जण काय करतात, दडपे पोहे बनवताना पातळ पोहे वापरतात. पातळ पोह्यांचे दडपे पोहे जे आहेत ना, ते खूप छान कुरकुरीत असे तयार होतात. पण आता हे जे दडपे पोहे बनवणार आहोत ना आपण, ह्याच्यामध्ये फोडणी वगैरे काही घालणार नाही आहोत. त्यामुळे मी इथे जाड दडपे पोहे घेतलेले आहेत, जेणेकरून ते लगेच मऊ पडणार नाहीत. म्हणून मी हे जाड दडपे पोहे घेतलेले आहेत. छान व्यवस्थित सगळ्या बाजूने खरपूस असे भाजून घ्यायचे. भाजून घेतल्यानंतर ते थंड होऊ द्यायचे. तोपर्यंत काय करायचं, कांदा चिरून घ्यायचा. मी इथे 2 वाट्यांना साधारण एक मोठा कांदा घेतलेला आहे. तो बारीक चिरून घ्यायचा. कांदा बारीक चिरून झाला ना, की कांद्याच्या बरोबर आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे. तर कोथिंबीरही बारीक चिरून घ्यायची. आणि कोथिंबिरीच्या बरोबरच लगेच 2 ते 3 हिरवी मिरची घ्यायची. ही तिखट हिरवी मिरची आहे. ती बारीक-बारीक कट करून घ्यायची, जी आपल्याला अशीच घालायची आहे. फोडणी वगैरे द्यायची नाही, त्यामुळे ही कच्ची मिरची आपण घालणार आहोत. त्यामुळे एकदम बारीक अशी कट करून घ्यायची. लहान मुलं खाणार असतील तर मिरची तुम्ही स्किप करू शकता. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ओलं खोबरं. ओलं खोबरं काय करायचं, शक्यतो खवून घ्यायचं. पण जर तुमच्याकडे खवणी नसेल ना, तर किसणीची जी बारीक बाजू असते ना, त्याच्याने ओलं खोबरं किसून घ्यायचं. आता हे पोहे इथे थंड झालेले आहेत. ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. ताटामध्ये काढून घेतल्यानंतर हे थंड झाले ना, की एकदम असे छान कुरकुरीत झालेले असतात. हे बघा आता तुम्हाला दाखवते मी. एकदम म्हणजे खुसखुशीत होतात ह्याला. आपण आता फोडणी वगैरे देणार नाही आहोत ना, तर हे असेच आपण कडक करून घ्यायचे. हे बघा तुम्हाला आवाज दाखवते. हे बघा. अशा पद्धतीने हे कुरकुरीत होतात. आता ह्या पोह्यांमध्ये कांदा घालून घ्यायचा. नंतर चिरलेली मिरची आहे ना, ती पण घालून घ्यायची आणि खोबरंही घालून घ्यायचं. हे तिन्ही गोष्टी घालून मग नंतर हे छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं पोह्यांमध्ये. आता मी तुम्हाला लक्षात येईल, की मी इथे जाड पोहे का वापरले. कारण की कांदा, खोबरं जे आहे त्याच्यामुळे मऊ पडू शकतात पोहे. पण हे जाड पोहे असल्यामुळे लगेच असे मऊ पडत नाहीत आणि खूप छान कुरकुरीतच राहतात. म्हणून जाड पोहे वापरायचे. आपण जर इथे पातळ पोहे वापरले ना, तर हे लगेचच कांद्याच्या आणि खोबऱ्याचा जो ओलसरपणा असतो त्याच्याने मऊ पडू शकतात. म्हणून इथे जाड पोहे वापरले. आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाले ना, की मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि 1 चमचाभर साखर घालून घ्यायची. साखर इथे अतिशय आवश्यक आहे बरं का. साखरेशिवाय पोह्यांना चव येणार नाही. त्यामुळे 1 चमचाभर इथे साखर घालून घ्यायची. आता पुन्हा एकदा मिक्स करायचंय, पण त्याआधी आपल्याला तेलही घालायचंय. तेल साधारण 2 ते 3 मोठे चमचे लागणार आहे तेल. तेलसुद्धा हे आपल्याला इथे कच्चंच घालायचं आहे. तर आता इथे तेल घालून झालं ना, की मग मात्र एकदम व्यवस्थित असं छान सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे साधारण 2 ते 3 चमचे मी तेल घातलेलं आहे. थोडेसे पोहे असे भिजले पाहिजेत तेलामध्ये. फार जास्त नाही. कारण की आपला कांदा आणि खोबऱ्याने थोडासा ओलसरपणा येतोच त्याला. थोडं तेल घातलं की ते खुसखुशीत तसेच राहतात. अगदी शेवटी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलवून घ्यायचे. पोहे तयार होतात. अगदी हे पोहे 5 मिनिटात तयार होतात. खायला अप्रतिम लागतात. ही दडपे पोह्यांची एक वेगळी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आणि हो, एक कमेंटही नक्की करा. तुमची कमेंट आली की मला खूप खूप छान वाटतं. हे जे दडपे पोहे आहेत ना, तुम्ही अगदी ऐन वेळेला बनवू शकता. म्हणजे ऐन वेळेला घरात कोणाला भूक लागली, पटकन काहीतरी चटकन खायला हवंय, तर त्यावेळेला तुम्ही हे असे दडपे पोहे बनवा. अतिशय चविष्ट लागतात आणि अगदी 5 मिनिटांमध्ये होतात. हे सगळ्या घरातल्या साहित्यांमध्ये तयार होतात. एकदा नक्की ट्राय करा.